मित्रांनो नमस्कार. अर्थसंस्कारमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. जर एखाद्याचं लग्न झालं असेल नुकतंच आणि त्याच्याकडे 10 लाख रुपये शिल्लक असतील आणि ते 22 वर्षांसाठी आपण जर FD केलं आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर काय होईल ते आपण बघूया. ठीक आहे. 10 लाख रुपयांची 22 वर्षांसाठी जर आपण फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर 6.5% त्याचे 41 लाख रुपये होणार आहेत. आणि तेच 10 लाख रुपये आपण इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये जर इन्व्हेस्ट केले आणि जर आपण 12% जरी समजा रिटर्न्स एज्युम केले तरी सुद्धा त्याचे 1,21,00,000 रुपये 22 वर्षांमध्ये होतात. ठीक आहे. तर मित्रांनो, ज्या वेळेस लग्न झालेल्या जोडप्याला मुलगा होईल त्याच्यानंतर 20 वर्षांनी त्याचं शिक्षण येईल किंवा लग्न येईल तर यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये कदाचित दोन्ही गोष्टीसुद्धा होऊ शकतात. लग्नसुद्धा होऊ शकतं आणि शिक्षणसुद्धा होऊ शकतं. पण आपण जर FD केली तर फक्त एकच काहीतरी होईल, एक तर शिक्षण होईल किंवा लग्न होईल. कारण दोन्ही गुंतवणुकीमध्ये फरक आहे जवळपास 80 लाख रुपयांचा. ठीक आहे. त्याच्यामुळे समजून उमजून गुंतवणूक करा. जर एखाद्याकडे 10 लाख रुपये असतील आणि ते 20-22 वर्ष तुम्हाला लागणारच नसतील, ठीक आहे, तर ते तुम्ही कधीही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले तर ते तुम्ही कधीही फायदेशीर ठरणार आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंगचा इफेक्ट मिळतो म्हणून हे तुम्हाला एवढी रक्कम दिसते. 10 लाख गुंतवणूक करायच्या आधी तुम्ही प्रॉपर स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या. त्याच्यानंतरच तुम्ही 10 लाख रुपये गुंतवा. कारण इमर्जन्सी फंड ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर इमर्जन्सी फंड आपण ठेवला नाही आणि इकडे 10 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले, इमर्जन्सी आली 2 महिन्यात किंवा 2 वर्षामध्ये पैसे विड्रॉल केले तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या गुंतवणुकीचं. त्याच्यानंतर जे तुमच्याकडे सरप्लस अमाऊंट आहे ते तुम्ही लॉंग टर्मसाठी गुंतवू शकता. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुमचं मुलांचं लग्न येईल किंवा शिक्षण येईल, खिशातून 1 कोटी रुपये काढण्यापेक्षा सुरुवातीला 10 लाख रुपये जर आपण टाकले तर मार्केटच्या रिटर्नप्रमाणे आपलं खूप काम हे सोपं होऊन जातं. अगदी छोट्या रकमेमध्ये तुमचं खूप मोठं काम होऊ शकतं. ठीक आहे. तुम्हाला जर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल आणि तुमच्याकडे ॲडवायझर नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा. थँक्यू.